नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे, सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता मी आलो आहे चिंचपोकळीचा चिंतामणी पाद्यपूजन सोहळा 2024 या ठिकाणी. आणि आता इथे थोडंसं मी आलो तर शांतता आहे, काय माहीत नाही बँजो वगैरे आहे की नाही, पण निदान तुम्हाला दर्शन तरी करवतो. बँजो पथक किंवा ढोल ताशा पथक असेल तर मी ते दाखवेल तुम्हाला. चला तर मग जाऊया आणि आपण तिथे दर्शन करूया. चला तर मग. तर मंडळी इथे एक खूप सुंदर अशी सजावट करण्यात आली होती आणि इतकी गर्दी ह्यामुळे होती की इथे घरात गणपती या पिक्चरचे जे पूर्ण टीम आहे ती चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी आली होती. आणि ती जाताना तुम्हाला दिसत आहे, कॅमेरामॅन वगैरे पत्रकार वगैरे हे दिसत आहे तुम्हाला. लाईनमध्ये होतो म्हणून त्यांचा व्हिडिओ मी करू शकलो नाही. आणि आता तुम्ही डायरेक्ट आता तुम्हाला दर्शन मी करवणार आहे. खूप सुंदर इथे सजावट वगैरे करण्यात आली होती. फक्त प्रॉब्लेम होता त्या लेझर लाईटचा. सर्व मंडळांना एकच विनंती की लेझर लाईटचा वापर करू नका, त्यामुळे आमचे कॅमेरे खराब होतात आणि भरपूर मोठा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे लेझर लाईटचा वापर मुळीच करू नका. ही गोष्ट तुम्ही सर्व मंडळांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि ही गोष्ट सर्व मंडळांपर्यंत नक्कीच पोहोचवा. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे. तर आता इथे जी सजावट आणि जे मॅनेजमेंट होतं खूप सुंदर मॅनेज केलं होतं. मी सुद्धा तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये आता दर्शन करताना दिसत आहे. खूप सुंदर इथे माझं दर्शन झालं. त्यानंतर इकडे जे मॅनेज करायला जे कार्यकर्ते होते ते खूप सुंदर मॅनेज करत होते इथं. आणि एक गोष्ट असं होतं की इथे बरेच कलाकार मंडळी, कथक कलाकार वगैरे इथे येऊन गेले होते. ते शूट करता आलं नाही. त्याचं कारण होतं की बरेच पाद्यपूजन होते त्याच लालबाग विभागामध्ये, त्यामुळे मी ते शूट करण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी थोडा वेळ एक तास देऊन शूट करत होतो. तर शूट करण्याकरता सर्वच एकत्र तुम्ही दाखवू शकलो नाही. तर इथे टॉप अँगलने तुम्हाला हा दर्शनाचा हा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर इथे अभंग रिपोस्ट जे फेमस आता त्यांनी वारी निमित्त जे गाणं काढलं होतं, खूप ते फेमस झालेलं प्रसिद्ध असं गाणं ते इथे ते सुद्धा यांनी गायलं. आणि तेच तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये बघायला तर नाही भेटणार आहे, कारण कॉपीराईटच्या इश्यूमुळे ते मी जे गाणं आहे ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती मी अपलोड केलेलं आहे. तिथे याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देईलच. तर त्यासाठी तिकडे जाऊन तुम्ही क्लिक करून अभंग रिपोस्टची परफॉर्मन्स बघू शकता. इथे तुम्हाला बघता येणार नाही कॉपीराईट इश्यूजमुळे. कॉपीराईटचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्या. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून कमेंट करायला अजिबात विसरू नका. सगळ्यांनी वाजवायचं, ठीक आहे? बरं तुम्हाला कळतं का? विशिष्ट पद्धतीने टाळ्या वाजवा. मंडळी इकडे लक्ष असू. तुमच्याकडे हात आहेत, माझ्याकडे काट आहेत, माझ्या काट्यांकडे लक्ष द्या, ठीक आहे? 1 2 3 गो. बिलकुल मजा येत नाही. मला तुमचे हात वरती दिसले पाहिजे. आता चला 1 2 3. एक मिनिट. सगळ्यांचे हात मागेपर्यंत. येस क्या बात आहे. आता असेच 2 मिनिटं उभे राहा. नाही असं नका करू. 1 2 3 गो. उजवीकडे पण. एक मिनिट. तुम्हा सर्वांना हक्क आहे, सगळ्यांना. इकडे लेफ्ट आणि सरळ जितके पण लोक उभे आहेत ना, एकदा स्वतःची टाळ्या वाजवा. आता आपण इथे पनिशमेंट देऊया, ठीक आहे? राईटवाले काहीच करत नाही आहेत. नो कॉपरेशन. फक्त राईटवाले करतील, ठीक आहे? 1 2 3 गो. क्या बात आहे. आम्ही बी करेलो, तुम्ही बी करा ना. चला 1 2 3 गो. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सॲपच्या स्टेटसला तुम्ही देऊ शकता. आणि हा चिंतामणी पाद्यपूजन सोहळा 2024 हा व्हिडिओ आवडला असेल
तर अजूनपर्यंत परत एकदा बोलतो, लाईक नसेल केलं तर लाईक नक्कीच करा. धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघत आला. छोटासा व्हिडिओ होता जास्त, कारण इकडे काय हे नाही आहे, गाजावाजा जास्त नाही आहे, पण थोडासा पेंडू वगैरे आहे, पण कॉपीराईट इशूमुळे ते मी पुषत नाही तुम्ही एक्झॅक्टली. चला तर आपण जाणार आहोत कुलाबा युवराज पाद्यपूजन सोहळा. इथे कुलाबा युवराज पाद्यपूजन सोहळा चालू असेल तर मी तुम्हाला दाखवेल, नाही चालू असेल तर नाही दाखवू शकत. त्यासाठी जर नाही दाखवू शकलो तर माफी असावी. पण आजचा ब्लॉग इथेच संपतो. त्याला तर भेटतो मग पुढच्या कुलाबा युवराजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.